सर्वांना माझा ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वती नमः. ओम श्री अर्धनारेश्वराय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तमेव माता च पिता तमेव बन्धो च सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देव. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. हर हर महादेव की जय. आदिशक्ति जगदम्बे माता की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. पंडरीनाथ भगवान की जय. सब देवी देवतान की जय. सब ग्राम देवता की जय. सब स्थान देवता की जय. सब साधु संतान की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. भगवान शिवाच्या पायापर्स झालेली पवित्र आणि पावन भूमी हे ठिकाणी उपस्थिती असणारे सर्व मान्यवर पूज्यवर देवी देवता ऋषी मुनी साधू संत कीर्तनकार प्रवचनकार कथाकार गायक वादक साऊंड सिस्टम फोटोग्राफर आणि जे सभा धर्म मध्ये बसलेले आहे आपण ते पण इथं उपस्थित आहे. आणि ज्याच्यामुळं आज आपलं योग आलं. सर्वे गावकऱ्यांना माझा कोटी कोटी धन्यवाद. शिवशक्ती भक्त परिवार अनेक संप्रदाय सर्वांना नमन करून या ठिकाणी सर्व उपस्थिती असणारे सर्व माझे भाविक भक्त आणि सुंदर मिरवणूकमध्ये ज्यांनी सेवा केलेली आहे टी शर्ट घालून, ज्यांनी पायी पायी कळसावरती नारळ घेऊन इथपर्यंत मला आणायचं काम केलंय त्यांचं माझं कोटी कोटी प्रणाम. माय बाप, मी गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये आलोय. एवढं मला काही मराठी जमत नाही. पण भगवंत असा म्हणतात की या ठिकाणी उपस्थिती असणारे सर्व भाविक एवढे श्रद्धापोटी आपुलकी दाखवतात
आणि ते श्रद्धापोटी आपुलकी दाखवतात, त्याच्यामध्ये मी तल्लीन होऊन जातो. तल्लीन झाल्यानंतर मी प्रत्येक भक्ताला म्हणतोय की भक्त माझे आहे आणि मी तुमचा. म्हणून तुमचे प्रेमापोटी थोडे शब्दामध्ये मी मराठी बोलायचा प्रयत्न करतोय. आप सौ सहज प्रेमापोटी ऐकून घेवावं अशी विनवणी करून तिलकेश्वर महादेवांना निवेदन करतोय. संकट चतुर्थीचे माध्यमात आज आपलं एवढं मोठं योग आलेला आहे. तो योग कोणत्या पद्धतीचं सार्थक करावं. मी ठरवलंय की माझे भक्तांना कसं सांगावं. विषय तर काहीच नाही, पण विषय खूप मोठा आहे. वेळ तर भरपूर झालं. मिरवणूक मध्ये मी पाहिलं, मला सर्वे असे मला दिसायचं कसं खूपच मेकअप करून आले. पण मी तोंडाकर बघत होतो तर फक्त दातच चमकत होते. माय बाप, जो तुमचं प्रेम भेटतोय, भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये उपस्थित असणार हे दास फक्त हेच प्रेमाचं लालची आहे म्हणून तुमच्या समोर आज उपस्थित आहे. माझ्या जीवनामध्ये नाही मोह आहे, नाही माया. संन्यासी आहे मी. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये एक नागवंशी परंपरा सांभाळणार फक्त एक दास म्हणून सेवा करतोय मी. तुम्ही समजत सांग असल की हेच समोर एक आमचे एक भगवान आहे. माय बाप, तुमच्या समोर बसलेला एक दास आहे, मी भगवान नाही आहे. परंतु एक दास हे जीवनामध्ये भगवंता म्हणतात की एकाच वेळेस जन्म घेतो. यो देह, ये पृथ्वी, ये भूलोकावरती फक्त एकाच वेळेस जन्म घेतो. आणि तो जन्म वाया नको जावावं म्हणून आज या ठिकाणी भक्तांचं आणि देवांचं एक समान आस्था करावी कशी, फक्त त्याच्यावर मी बोलणार. वेळ खूपच झालंय. मला तर 12:15 टाइम दिलेलं होतं, पण इथं किती टाइम झालं? आता मनातल्या मनात सगळेच भाविक म्हणतात, स्वामीजी टाइम कडे बघू नको, फक्त आम्हाला बघा. परंतु मायबाप, ये गावामध्ये उपस्थित जेव्हा मी झालो तेव्हा खरंच मी म्हणतोय की खरंच हे गावाची भूमी जागृत आहे, पवित्र आहे. मी दिखावासाठी मन धरण्यासाठी नाही बोलत, सनातन आहे.
आणि आता एक बाबाजींनी खूप सुंदर सांगितलं, या ठिकाणी संत राहिलेले आहे, राजा महाराजा राहिलेले आहे, बरोबर का नाही? जर राजा महाराजा आणि संत महात्मा जर राहिले असतील तर ते ठिकाणी अवश्य भगवंत आलेला असत. आणि या ठिकाणी सुंदर 5 मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे, पण मंदिरामध्ये बरीच काही विटंबना झालेली आहे. आपण जेव्हा निवेदन देतो देवापुढे, तेव्हा भगवंता फक्त निवेदन घ्यायच्या पूर्वी विचार करतात की येवावं, घेवावं किंवा थांबावं. तर ती विटंबना सगळी व्यवस्थित आहे, पण बरेच पुरुष किंवा स्त्री पासूनच ती विटंबना होते. अपवित्र शरीर घेऊन मंदिरामध्ये कधीही जाऊ नये. आणि जर एखादी वेळेस अपवित्र शरीर झालं तर आपले हाताने आपलं गुरुण करणं, हात धुणं, पायावर पाणी टाकणं आणि मग मंदिरामध्ये प्रस्थान करणं. बरेच मंदिर तुटून गेलेले आहे. शास्त्र आणि पुराण म्हणतात का जे देवाचं मंदिर झालेला नसल, जे ठिकाणी नीतिनियमाने पूजा होत नाही, नैवेद्य दिले जात नाही आणि मंदिराच्या क्षेत्रामध्ये आपले घराला जाळं कोण बनवतं? कोण बनवतं? जाळं माहिती आहे? आता तुम्ही काय म्हणते, मी काय म्हणणार, मला काही माहिती, पण ते जाळे बनवणार त्याला तुम्ही काय म्हणतात? पोळी, पोळी, कोळी, कोळी म्हणतात म्हणे. मी तर ऐकेल पोळी. पण ते मंदिराला जर त्यांनी घर बनवलं किंवा जाळं बनवलं, अशगुन, अपशगुन सांगितलं गेलेले आहे. जर आपण पाणी किंवा फूल किंवा पूजायला जातोय तर ते अवश्य काढून टाकावं, नाही तर एवढं आपण सनातन असून धर्माचा ठामपणाने प्रचार करतो, भगवा झेंडाचा लहेर देऊन आत्मसन्मानाने विश्वास ठेवतोय, तो विश्वास कमी होत जातो. तुम्हाला काय सांगावं, ये गावामध्ये सर्व गावकऱ्यांना मी एक गोष्ट खूप सुंदर सांगल. देव येऊन गेले, संत येऊन गेले, राजा महाराजा येऊन गेले, राहून गेले, पण तुमचे गावामध्ये 2 पिपळाचे झाड आहे ना? ते दोन्ही पिपळाचे झाड जागृत आणि खूपच पवित्र आणि शुद्ध आहे. कितीही काम किंवा विटंबना असू द्या, पण ते झाड तोडू नये.
मीनी बी पाहिलं नाही आणि तुम्ही बी पाहिलं नाही, पण ते दोन्हीही पिपळाचे झाड जर एखादी प्रकृतीचे झाडाकडे जर आपण पाहिलं तर ते फक्त आपल्याला बोलताना दिसत, पण ते झाडाचे पानं हालताना पाहिलं किंवा कडकड आवाज येताना आपल्या कानामध्ये ऐकू आलं तर लक्ष ठेवायचं, ते झाड अवश्य बोलतोय. भगवंतानी असं निवेदन दिलेले आहे की दोघीही पिपळाच्या झाडावरती अमुष्याच्या दिवशी परब्रह्म म्हणजे मुंजे महाराज बसतोय. पिपळाचं झाड आपण पाहतो, मुंजे महाराज येणारे जाणारे असे मार्ग पाहत असतात, पण हे दोन्हीही पिपळाचे झाड असं आहे की सदैव अमुष्याच्या दिवशी पूर्ण दिवस आणि पूर्ण नाईट या ठिकाणी बसतं. हे गाव खूप पावन आणि पवित्र आहे. जर या गावामध्ये सत्संग, भजन, कीर्तन, कथा आहे, ग्रंथांचं पाठन, हरिनाम सप्ताह खूप श्रद्धा भावी जर नीती नियमाने जर झालं तर या गावामध्ये लवकर ते लवकर सुनामी किंवा दुःख न येणार नाही. पण केलं बी पाहिजे मायबाप, ऐकून आपलं मनोरंजन नको करू. जर परंपरागत आपल्या जीवनामध्ये श्रद्धापोटी जर पाळलं गेलं पाहिजे तर अवश्य आपली संस्कृती टिकवलं पाहिजे. मी प्रत्येक वेळेस म्हणतोय, गावामध्ये हरिनाम सप्ताह करा, आई वडिलांची सेवा करा, घरामध्ये एक तरी गौ माता असली पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. की नाही घ्यायला पाहिजे. बरेच आता ठिकाणी मी बघतोय गाई सुद्धा विसरत आले. आणि घरामध्ये विटंबना झाली तर घरामध्ये पवित्र करण्यासाठी गौरी सुद्धा भेटत नाही. आणि गौरी खूप पवित्र सांगितलेली आहे. पवित्र वरतून लक्षात आलं की या ठिकाणी एवढे माझे श्रद्धापोटी सर्वे भक्त, भाविक भक्त आणि शिवशक्ती परिवार उपस्थित आहे. मला पाहून सर्वांना आनंद वाटत असेल, पण या ठिकाणी सर्वे एक भक्तीचा नादी आलेले आहे. बरोबर ना? कोणाची आदी? भक्ती. भक्तीमध्ये कोणाचा समावेश आहे? भाव. जेव्हा भाव होतो, बरोबर ना,
तर भगवंता भक्ती कोणाला सांगतोय, त्याच्यावर मी प्रत्येक व्यक्तीला महत्वपूर्ण करून उपदेश करणार आहे. इथं खूप कीर्तनकार मंडळी सुंदर आहे, कथाकार मंडळी आहे, गुणीजन मुनीजन आहे, ऐकणार सुद्धा आहे, म्हणजे सगळ्यांनाच अनुभव आहे. भगवंता म्हणतात सनातन असील तर ये भूलोकावरती जन्म झाल्यावर स्वतःचं नाव, आईचं नाव, स्वतःचं गोत्र, स्वतःची कुलदेवी, स्वतःचा कुलदेवता, केलेला उपदेशानी गुरुदेवाचं नाम, प्रत्येक व्यक्तीला आठवण असलं पाहिजे. आता सगळेच भक्त श्रद्धानी पाहतात टकमक की स्वामीजी पुढे काय बोलणार. स्वामीजी तुमचे पुढे नकमस्तक आहे. जेव्हा मी इथं उपवासना देवाची करतोय आणि देहाची करतोय तेव्हा प्रत्येकाचे मुखात एकच आहे की स्वामीजी सनातन म्हणतात पण आपले मार्ग तर खूपच आहे का नाही. जर मार्ग एकच आहे तर उपदेश मध्ये मी तुम्हाला एकच सांगाल माय बाप, देव सुद्धा एकच आहे. मग तुम्ही शिवभक्त असा, राम भक्त असू द्या, कृष्ण भक्त असू द्या, विठ्ठल भक्त असू द्या, देव एकच आहे. फक्त देवाचे रूप दोन आहे आणि ते दोन रूप, एक स्त्री आणि एक पुरुष. माय बाप तुम्ही ऐकून असाल जेव्हा ये ब्रह्मांडाची निर्मिती करायची होती तेव्हा भगवान शिवाला अष्टसिद्धीची गरज होती आणि अष्टसिद्धी कोणाकडेच नव्हती. ते वेळेस भगवान शिवानी कठोर तपस्या केली, कठोर तपस्या केली आणि आदि माया शक्ती प्रसन्न झाली. आदि माया शक्ती प्रसन्न झाल्यानंतर आदि माया शक्तीने भगवान शिवाला अष्ट सिद्ध्या प्रदान केले आणि प्रदान केल्यानंतर उत्पत्ती झाली. ये ब्रह्मांड मध्ये देवाचे तीन रूप आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. करता धरता आहे. पण करता धरता असून जर त्याचे चरणामध्ये जर आपली आस्थाच नसेल, ये जीवन
काहीच कामाचा नाही. भगवंता म्हणतात की जीवन मध्ये सुख दुःख येणारच आहे, रात दिवस होणारच आहे, वेळ निघून जाणारच आहे. पण म्हणतात बोललेले बोल आणि दिलेली वेळ कधी वाया जात नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला इच्छापासून सांगतोय की भक्ती जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. आणि ते भक्तीचा समावेश कोण करतोय तर भगवंता सांगतोय पूजा आणि पाठ. कोण समावेश करतोय? पूजा आणि पाठ. कर्म कितीही चांगले करा पण सांगू दाखवू नाही. जेव्हा भगवंताला आम्ही, आता तुम्ही मराठीमध्ये काय म्हणत असेल ते मला नाही माहिती, पण आम्ही गुजरातीमध्ये प्रार्थना म्हणतो. काय म्हणतो? प्रार्थना. तुम्ही काय म्हणतात? प्रार्थनाच. मला तर असं माहिती आहे की विनवणी करतात. बरोबर? એટલે મેં તો શું કહેવા માંગુ કે જીવનમાં પાપ અને પુણ્ય કેટલે બી તમે કરી શકો, કેટલા દિવસ કરી શકો, પણ જ્યારે ભૂખ્યાને ભોજન આપો, તરસ્યાને પાણી આપો, ત્યારે જીવનમાં સુધારો અને ઉદ્ધાર થાય. સમજી ગયા કે સમજાવું? तरी भगवंता काय सांगतोय ते ऐका. जीवन अंजलि था जो मारू, जीवन अंजलि था जो. याचा अर्थ काय आहे की जीवन एकच वेळेस भेटलेलं आहे. ते जीवनामध्ये अंतरमध्ये एवढं तुम्ही सामर्थ्य व्हा का जे देवाने आईचे पोटी जन्माला पाठवलेलं आहे ते देवाची कदर आणि ओळख ठेवा. मग भगवंता काय सांगतोय? भूक्या काजे भोजन बनजो, छाने जल पाजो. की दरवाजा पुढे आलेला, दारासमोर आलेला कोणीही व्यक्ती असो, ते व्यक्तीला जेवण किंवा पाणी दिल्याशिवाय खाली रिकामे हाती पाठवू नाही.
जीवन अंजलि था जो मारू, जीवन अंजलि था जो। ये जीवन आपल्याला खूपच वाटतंय की फक्त आनंद घ्यायचं, गाडी घ्यायची आहे, बंगला बनवायचा आहे, पण हे जीवन केव्हा येईल आणि निघून जाईल कोणाला कळणार नाही। म्हणून भगवंता सांगतो की रात दिवस नको करू, पण सकाळी आणि संध्याकाळी नाम चिंतन तर करा। आणि नाम चिंतन मध्ये भगवंता म्हणतात की फक्त नाम भजन करा। तर भगवंता सांगतो संतांचे वाणीतून ते ऐका। सुबह शाम दिन रात करू मैं भक्ति, सुबह शाम दिन रात करो 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 मैं भक्ति। मेरे देवा गुरुदेवा, मेरे देवा गुरुदेवा, गुरुदेवा महादेवा, गुरुदेवा महादेवा, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति। मेरे देवा माता पिता, मेरे देवा माता पिता, माता पिता नरेश्वरी, माता पिता नारेश्वरी, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति, सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति। लाजवाब। हे माझे भक्त आहे, म्हणून मी सांगतोय की माझे भक्तांचे पुढे मी नकमस्तक।
माझा स्वभाव खूप आगाव आहे, मी तर तोंडावर बोलणारा माणूस, पण माझे भक्तांपुढे मी फिका आहे. मला कितीही राग येऊ द्या, पण माझे भक्त मला रागवतच नाही. भगवंता सांगतोय की दिवस किंवा संध्याकाळ असो, एक वेळ तरी पूजा केली पाहिजे. पूजा कोण आहे माहिती आहे? पूजा कोण आहे? तर भक्तांनो ऐका, पूजा सकाळी उठल्यानंतर आंघोळ पांघोळ केली म्हणजे पूजा केली, हेला पूजा नाही म्हणते. पूजा म्हणजे देवाच्या समोर बसून समाधान. जेव्हा आपण पूजा करतोय आणि डोळ्यातून जर अश्रू आलं तर समजून जायचं की आपला कनेक्ट भगवंता बरोबर होतो. धूप किंवा दीप दाखवताना जर त्याच्यामधून ओमाचा जर आकार झाला किंवा स्वस्तिकचा आकार झाला तर समजून घ्यायचं की भगवंता आपल्याला पाहू राहिलेले आहे. आपलं समोर धूप निघताना देवाकडे जर जात असल तर लक्ष ठेवायचं, आपला एक एक शब्द भगवंता पार पाडणार आहे. पूजा करताना जर शिंक आली तर भगवंता अपसगुन सांगतोय. तेच वेळ तोंड धुवून हात पाय धुवून आणि पुन्हा गुरुने करून बसणं. पण पूजा प्रारंभ असताना दिवा जर विझला तर भगवंता सांगतोय की अपसगुन सांगितलेलं आहे. ते पुन्हा पवित्र कसं करावं तर गोमित्र आणि दूध पूर्ण घर शिपडून घेवावं. गाईची गौरी आणि त्याच्यावर कापूर आणि धुर्वा जाळून आणि घरामध्ये धूप दाखवावं आणि पुन्हा देवासमोर जाऊन पुन्हा दिवा लावणं. भगवंता सांगतोय की पूजाचे वेळस किंवा आरतीचे वेळस जांभाळी येणं अपसगुन सांगितलेलं आहे. भगवंता म्हणतात की आपले शरीराचे भौतिक काही अपवित्र अशा शक्ती असतात की ते देवापर्यंत आपल्याला कनेक्ट होऊ देत नाही. त्यामुळं जांभाळी येतं. जांभाळी माहिती ना?
त्याला म्हणतात अपशगुन. देवांना पूजा करती वेळस आपण काय करतोय? 3 प्रकारच्या प्रसादाला भगवंतानी आमंत्रित केलेलं आहे. 3 प्रकारचे प्रसाद चांगले असतात. कोणते कोणते? आपल्या हाताने शिजवलेला अन्न शुभ असतो. आपल्या हाताने दिलेला फळ ते बी शुभ असतात. पण रेडीमेड केलेला प्रसाद साठवून ठेवतो आणि 3-4 दिवसानंतर आपण देवाच्या चरणामध्ये समर्पित करतोय, त्याला अपशगुन सांगितलेलं आहे. ते प्रसादाचा लाभ आपल्याला भेटत. बरेच ठिकाणी मी असं सुद्धा पाहिलेलं आहे का देवाच्या समोर 56 पक्वान वाहतात. 56 पक्वान वाहन चांगलं आहे, शुभ आहे, पण ते रेडीमेड नसावं. सूर्य उगवताना करावं आणि सूर्य आथमताना देवाचे चरणामध्ये समर्पित करावं ते प्रसाद. तुम्हाला असं वाटत असेल की हे आम्हाला सर्वांना माहिती आहे, पण माय बाप, आपल्याला सगळं माहिती असतं. म्हणतात ना, जवळ डोंगर असलं तर ते डोंगरावर कोणी जात नाही, पण लांब डोंगर असेल तर त्याची सुंदरता सगळेच मुखात घेतात. बरोबर ना? माझ्यापेक्षा तुम्ही खूप ज्ञानी आहे. मी काही खूप ज्ञानी आहे असं नाही. फक्त मी एक जरिया आहे. कसं जरिया बघा, आकाश आणि पृथ्वी आहे. बरोबर ना? त्याच्यामध्ये 3 लोक आहे. इंद्रदेव राहत होते स्वर्गलोक, ब्रह्म राहत होते ठिकाणे सत्यलोक, आणि पृथ्वीवरती मानव राहत ते ठिकाणे भूलोक म्हणतात. भूलोकवरती आलेला माणूस प्रत्येक येणार बी आहे आणि जाणार बी आहे. पूजा झाली, पण पाठ काय सांगायला मागते ते ऐका. पाठ. पाठ म्हणजे शिक्षा, ज्ञान. मी असा एक जरिया आहे की म्हणतात ना, एक समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये एक नाव म्हणजे होडी तरंगती असते. बरोबर ना? वरती बघितलं तर भगवान आहे, जमिनीवरती पाहिलं तर पृथ्वी आहे, आणि समांतर समुद्र आहे. ते समुद्रामध्ये एक नाव आहे, तरंगून जायचं आहे. पण ते नावला चालवणार कोण पाहिजे? एक सारथी पाहिजे. बरोबर ना? फक्त मी तुम्हाला त्या नाव मध्ये बसवून आणि सारथी सारखं तरंगवायचं काम करतोय. जीवन येणार आणि जाणारच आहे, पण त्याच्यामध्ये कर्म चांगले असावं. पाठ काय सांगायला मागते ते ऐका.
पूजा केल्यानंतर शरीराची समाधान होते, आत्म्याचा उद्धार होतो. जी आपल्या जीवनामध्ये एनर्जी आहे ती देवापर्यंत पोहोचून आणि आपले जीवनाचा समाधान करतो. पण भगवंता सांगतोय की पूजा केली सगळं झालं नाही. ते पूजामध्ये पाठ आहे आणि ते पाठ काय सांगायला मागत की कर्म बघा. कर्माकडे जर गेलो तर भगवंता काय सांगतात, तर ऐका. भक्ती करेता सुटे मारा प्राण, प्रभुजी येऊ मांगू रे. रहे जन्मो जन्म तारो साथ, प्रभुजी येऊ मांगू रे. तारी आशा निराशा करे सो नहीं, तारा मुखड़ू मनोहर जोया करू. भक्ति करेता सुटे मारा प्राण, प्रभुजी येऊ मागू रे. की भक्ती करता करता माझा प्राण छुटला तरी चालल, आता भक्ती करता करता सांगितलं म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की विहिरीत उडून पडा, उडून पडसाल? पडसाल नाही का? तुम्हाला माहिती आहे हे चांगलं आणि हे वाईट आहे. आता असं समजा की हे गुलाबचं फूल आहे, जर गालाला लावलं तर किती चांगलं, मेहक येते चांगली, चांगलं वाटतं का नाही? वाटतं ना चांगलं. पण जर गुलाबचे काटे जर मी सांगितलं गालावर चोळा तर तुम्हाला माहिती आहे हे काटे आहे, कधीतरी चुबणार आहे. बरोबर? म्हणजे खरं खोटं तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणतात ना की एखादी परमार्थी किंवा योगी किंवा जोगी असेल त्यांचं सांगितलं ऐकायला पाहिजे. जर नाही ऐकलं तर काय होतं ते ऐका. मी तुम्हाला पाठ सांगतोय, पाठ. बरोबर ना? पाठ मध्ये भक्ती काय सांगते, बरोबर? एखादी योगी जोगी किंवा तपस्विनी सांगितलं ते ऐकलं पाहिजे. आताचे युवान मंडळीला जर एखादी आई वडीलनी सांगितलं हे बाळा गाडीवर जोरात नको रे जाऊ, लगेच मुलगा सांगितलं यांना काय कळतं, यांना कळतं. दोन्ही तिन्ही बाजूनी हे मुसळाची स्माईल देऊन सांगतील का? कळतं? कळतं. आणि जेव्हा जोरात गेल्यानंतर आदळली आणि लायसन काढून आले तेव्हा लक्षात येतं का नाही रे नाही, मी हे नाही करायला पाहिजे. हे सांगताना मला गादीवरचं आठवण आलं की मी प्रत्येक वेळेस मार्गदर्शन देतोय. मला एका दिवस मंगळवारच्या दिवशी वाटतं मुंबई किंवा पुण्याचेच भक्त होते,
मला काय सांगितलं की स्वामीजी तुम्ही प्रत्येकाचं मार्गदर्शन देऊन तारवतात, तर उद्धार होत हे तर पक्का आहे म्हणे. म्हटलं नाही, करता धरता वरती आहे, मी निमित्त आहे. मी फक्त होडी मध्ये बसवून दिलेले आहे, चालवू राहिलो. पण आता तुम्हाला कसं करायचं आहे ते तुमचे मनावर ठाम आहे. तर म्हणे स्वामीजी आमच्यावर जर संकट आलं आणि महामृत्युंजय जप केलं तर आम्ही तरगून जाऊ. आता मी काय उत्तर दिलं असेल ते तुम्ही बी सांगा. स्वामीजी म्हणजे एक देवाचा रूप मानणारे लोक, मी तर एक दास आहे. पण कथाकार असेल, कीर्तनकार असेल, एक देवाच्या रूपात आपण मानतो. बरोबर सांगतात ते चांगलं आहे. वाईट बी लागून जातं. तर लक्षात ठेवा की मी ज्ञान आणि ज्ञान सांगतोय, पण त्याच्यामध्ये सनातन आहे. मला विचारलं गेलं की महामृत्युंजय मंत्र जर आम्ही जप केला तर आम्ही तरगून जाऊ. आता मी काय उत्तर दिलं असेल ते देवाला माहिती. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही बी ज्ञानी अनुभवी आहे, कथा कीर्तन सगळे ऐकत असतात, बरोबर. मी तुम्हाला विचारतोय, उत्तर तर द्या मायबाप. जर महामृत्युंजय असं समजा की एखादी ज्योतिषनी सांगून दिलेलं आहे की उद्या तुमचं मरण आहे आणि तुम्ही महामृत्युंजय मंत्राचं जप केलं, नाही मरणार? बोलो बोलो शंकर महाराज, बोलो बोलो. अंजली ताई, राजश्री दीदी, नाही? माझे मायबाप, बोलो बोलो. नाही उत्तर? मायबाप लक्ष ठेवा, तुम्ही किती ज्ञानी, किती अनुभवी, किती हे पुस्तक वाचन करा, किती ज्ञानी असा, जर आता महामृत्युंजय मंत्र म्हणजे देवो का देव, त्याच्या पुढे कोण. पण सती मातानी जर महादेवाचं ऐकून घेतला असता तर दक्ष राजाचे भरी सभामध्ये तिच्या शरीर जळला नसता. हनुमंतरायाचा जर ऐकून घेतला असता रावणाने तर लंका जळली नसती. दशरथ राजाचा कथन अटल होत, पण रामाचं ऐकून घेतला असता तर दशरथ राजा मेला नसता. माझा सांगायचं कथन एवढंच आहे, ऐका, पण एखादी ज्ञानी असेल त्याचं पालन बी करा. मी तेव्हा सुद्धा सांगितलं, मी भगवान नाही आहे. जैसे करेंगे वैसे भरेंगे. कर्म कधी सोडणार नाही कोणाला. तो परब्रह्म असो, महाविष्णू असो, के सदाशिव असो, जे लिखित आहे
प्रत्येक कुंडलीमध्ये होणारच आहे. परंतु जो जरिया आहे ते जरियाच्या माध्यमात देवाने दिलेला उपदेश जर ऐकलं तर नक्कीच तरंगून जाणार. कारण बरेच ग्रंथ शास्त्र पुराण मध्ये सांगितलेलं आहे की संतांचं काय कावं, गावामध्ये संतांचं पाय का पाडावं. लक्षात ठेवा की देवापर्यंत आपण सहज नाही पोहोचू शकत, पण संतांचे माध्यमात आपण देवापर्यंत लवकर पोहोचू. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, हे कलयुग. युग चांगला आहे पण जमाना चांगला नाही. जमाना म्हणजे त्याच्यात येणारे लोक चांगले नाही. भगवंता किती बी देव द्या, खूप देईल, पण नीतीमध्ये जर नसला तर बुद्धी भ्रष्ट बी करून देईल. म्हणून सांगतात की जीवनामध्ये कितीही सुख दुःख राहू द्या पण जीवनामध्ये कर्ज नसावं. कर्ज नाही, जीवनात नाही राहायला पाहिजे. यो जमाना कोणता आहे? कलयुग. चांगला दिसतं, लगेच उलटा होतो. म्हणून सांगतोय ऐका. आवयो से जमानो कलयुग नो उल्टो. आवयो से जमानो कलयुग नो उल्टो. आयो से जमानो कलयुग नो उल्टो. आयो से जमानो कलयुग नो उल्टो. आवयो से जमानो कलयुग नो उल्टो. आवयो से जमानो कलयुग नो उल्टो. आयो से जमानो कलयुग नो उल्टो. आयो से जमानो कलयुग नो उल्टो. आ जमानाમાં કોઈ નથી. आ जमानाમાં કોઈ નથી. તારું મારું કોઈ નથી. તારો મારો કોઈ નથી. આવ્યો છે જમાનો કલયુગનો ઉલટો. આવ્યો છે જમાનો કલયુગનો ઉલટો. आयो से जमानो कलयुग नो उल्टो. आयो से जमानो कलयुग नो उल्टो. बाबा सासूर बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. यो जमाना कोणता आहे? उलटा जमाना आहे. सरळ सांगशाल पण उलटा ऐकतील. जर एखादी वेळेस जेवण दिलं, खूप जेवण करून घेतलं, काय होतं?
म्हणून माझ्यापेक्षा तुम्ही खूप ज्ञानी आहे. पूजा पाठ आणि भक्ती नको सोडू. सुख दुःख आहे, काम जीवनामध्ये आव, एक जाणार दुसरं जाणार. एक आलं का दुसरं गेलं. काम संपत नाही. पण आज जी वेळ आलेली आहे ती पुन्हा येणार. मी प्रत्येकाला सांगेल, इथं उपस्थिती असणारे सर्व माझे भक्त श्रद्धापोटी आलेले आहे. अवश्य आशीर्वाद देणारच आहे मी की ये सभा मंडप मध्ये उपस्थित असणारे सर्व माझे भक्त सुखी आणि स्वच्छ आणि स्वत रहा. सुखी का राहायला पाहिजे की जर सुखी राहिले तर आपली परंपरा विसरणार नाही. स्वच्छ का राहायला पाहिजे का देवापुढून दूर होणार नाही. का की जीवन आपल्याला भेटलं, हाऊस सगळीच होईल, पण चित्रगुप्त सगळंच लिहतोय. ये पुरा ब्रह्मांड, ये ब्रह्मांड मध्ये प्रत्येक व्यक्तीला एक संसार करायचा आहे. आणि संसार भारत माताचे चरणावरती. भारत माता कोण? जे आईने जन्म दिलेला आहे, ही भारत माता आहे. हे माताच्या चरणावरती आपल्याला काय शिकायचं आहे? भक्ती. म्हणून मी काय सांगतोय ते ऐका. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. भारतं भारतं भवतु भारतं. भारतं भारतं भवतु भारतं. भारतं भारतं भवतु भारतं. भारतं भारतं भवतु भारतं. धर्म जागृतं धर्म जागृतं. धर्म जागृतं धर्म जागृतं. धर्म जागृतं धर्म जागृतं. धर्म जागृतं धर्म जागृतं. धर्म जागृतं भवतु भारतं. धर्म जागृतं भवतु भारतं. भारतं भारतं भवतु भारतं. भारतं भारतं भवतु भारतं. भारतं भारतं भवतु भारतं. भारतं भवतु भारतं. भक्ति जागृतं शक्तिधारकं. भक्ति जागृतं शक्तिधारकं. भक्ति जागृतं शक्तिधारकं. भक्ति जागृतं शक्तिधारकं. भक्ति शक्तिधारकं भवतु भारतं. भक्ति शक्तिधारकं भवतु भारतं. भारतं भारतं भवतु भारतं. भारतं भारतं भवतु भारतं. मुक्तिधारकं युक्तिधारकं. भक्तिधारकं युक्तिधारकं. मुक्तिधारकं युक्तिधारकं.
नमः पार्वती पते हर हर महादेव की जय। हे भारत देश मध्ये शक्ती आणि भक्ती खूप महत्वपूर्ण आहे। म्हणतात ना ही जिंदगी माहिती ना, जिंदगी हे जिंदगीचा एक चोपडा आहे आणि तो चोपडा चित्रगुप्तकडे आहे। यमराजनी चित्रगुप्तला सांगून दिलं की ये व्यक्तीचं ये लिहून ठेव। म्हणतात आ जिंदगीना चोपडा मा सरवाळो मांडी जो, चेतीने चालो संसार मा जिंदगीना चोपडा मा सरवाळो मांडी जो। हे जिंदगीचा चोपडा आहे, मायनस आणि प्लस होणार आहे। बरोबर केलं तर तिथं मार्क भेटतील, नाहीतर मार्क भेटणार नाही। पास व्हायचं आहे। मी एक जरिया आहे, माझं काम उपदेश करणं आहे। वेळ खूप झाली, वाटतच खूप बोलावं, मी तर ठरवून टाकेल 15 मिनिट, पण भाविक काही जमू देती माय बाप। हे वेळ वाया नाही जाणार। आणि तिलकेश्वर महादेवाच्या कृपाने हे गाव खूपच पवित्र आणि पावन आहे। देवाची कृपा, राजा महाराजांची कृपा, संतांची कृपा भरपूर आहे। फक्त हरिनाम सप्ताह करशाल, कथा करा, कीर्तन करा, दान धर्म होऊ द्या। म्हणतात ना दान धर्म केल्यावर जे गावामध्ये उष्ट पडतं त्याला पुण्य सांगितलेलं आहे। लक्ष ठेवा, तुम्ही खूप अनुभविक आहे। या ठिकाणी आमचे अण्णा, शंकर भाऊ, अंजली ताई, राजश्री दीदी खूप सुंदर सुंदर काही प्रवचन करतात, काही कथा करतात, काही कीर्तन करतात। एक गायक याचं लाजवाब, आमचे होरगमवाला दादा आहे ना, याचे पुढे सगळे फिक्के। ते एवढे साथ देतात, भले मी महाराज स्वामीच्या रूपात पाहतात, पण मला पण सगळे साथीदार आहे म्हणून असं जीवनामध्ये कधीच नको समजू। मी खूप शिकेल आहे, माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, मी तरगून जाईल, पण म्हणतात की अनहोनी व्हायला वेळ लागत नाही। कोणीतरी जीवनामध्ये जरिया पाहिजे, आणि संत सांगत राहतात की जीवनामध्ये गुरु करा। गुरु केल्यावर जीवनामध्ये किती संकट असू दे ते पहिलेच सांगून देतात। दर्शनाला येत असतात, मी बरेच वेळा सांगितलं होतं, आंब्याला फळ कमी आहे, पाऊस जास्त होणार आहे। अन्न असलं साठवून ठेवा, कांदे असले तर लवकर काढून टाका। नाही म्हणे मार्केट वाढणार आहे। ज्यांनी माझं ऐकलं त्यांनी नन्या कमावले,
आणि ज्यांनी माझं ऐकले नाही त्यांनी फक्त कांदा सडवले. हा, मी जरिया आहे, फक्त निमित्त. भगवान शिव आणि माता शक्ती चे रूपामध्ये फक्त मी चेतना म्हणजे मनाला जागृत करतो. तुमचे शरीरामध्ये अफाट शक्ती आहे, फक्त गुरु करा, कथा ऐका, कीर्तन ऐका, संतांचे संग मध्ये राहा. वाईट संगत असेल तर सोडून द्या आणि चांगली संगतचा मेळावा घ्या तर चांगला आहे. माय बाप, माझे बोलण्यामध्ये काही चुकला असल ते मराठी काही बोलायलो हसे तो माफ करजो माय बाप. म्हणजे माझे वाणीद्वारा एखादी शब्द चुकलं भूल मा तर मने माफ करजो. आणि या ठिकाणी सर्वे उपस्थिती असणारे सर्वे माझे श्रद्धापोटी भाविक भक्त ग्राम जनो सर्वांना माझा कोटी कोटी धन्यवाद करून महाप्रसादाचं नियोजन आहे. महाप्रसाद येऊ द्या, माझे भक्तांचं उद्धार होऊ द्या. देवी देवतांची साधू संतांची कृपा येऊ द्या. आणि माय बाप खूपच खूपच या तिळवंट वाल्यांनी खूप सुंदर महाप्रसादाचं नियोजन केलेले आहे. देवांना निवेदन देतो, प्रसाद प्रत्येकाने थोडं थोडं खायचं आहे. जास्त खाल्यावर काय होतं माहिती ना? हा, थोडं थोडं तुमच्या मनाचं तृप्त करायचं माझं कर्तव्य आहे. माझे वाणीमध्ये काही चुकलं असेल तर मायबाप क्षमा मागतो. आणि व्यासपीठवर उपस्थित असणारे माझे समोर बसलेले भाविक भक्त आणि ज्यांनी नियोजन केलं सगळे ग्रामस्थांना माझा कोटी कोटी नमस्कार करून माझे वाणीला मी पूर्ण विराम देतोय. सर्वांना माझा ओम नमः शिवाय. सगळ्यांनी वरती हात करायचा आहे, जोरात बोलायचं आहे. हा, जोरात माझ्या बरोबर. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधना मृत्युर्मुक्षीयमात्. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. बोलो परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की जय. शिवर्धनारेश्वरी भगवान